साली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी विशेष बाब म्हणून पर्दानशीन कक्ष मतदान कक्षाची अंमलबजावणी करण्याचे सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। त्याप्रमाणे ज्या ठिकाणी मुस्लिम वस्ती असतात त्या ठिकाणी असे कक्ष स्थापन करण्यात येतात, परंतु उत्तर प्रदेश, बिहार या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत होती। महाराष्ट्रात फार कमी प्रमाणात होते। वास्तविक पाहता जे महाराष्ट्र राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचाही 4थ्या क्रमांकावर आहे की 13.5% या ठिकाणी मतदारांची संख्या आहे। असं असूनसुद्धा या ठिकाणी पर्दानशीन बूथ म्हणजे बुरखाधारी महिलांसाठी विशेष कक्षाची अशी ही दिसत नव्हती। म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी तथा या निवडणूक निर्णय अधिकारी यांना या ठिकाणी भेटलो। रावेर लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनोटे साहेब आम्हाला भेटले आणि त्यांनी आमच्या निवेदनात आमच्या सगळ्या महिला भगिनी स्वतः आलेल्या होत्या। त्यांनी ही बाब केली की जर मतदानाचं प्रमाण वाढवायचं असेल तर आमच्या मुस्लिम महिलांसाठी जे पर्दानशीन कक्षाची अंमलबजावणी करण्याचे आदेश आहे ते जर पूर्ण झाले तर निश्चितच आमचा महिलांचाही प्रमाण या ठिकाणी वाढेल आणि महिला बहुसंख्येने या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावतील। आम्हालाही साहेबांनी शब्द दिला की आपण सामाजिक कार्य करणारे आणि राजकीय कार्य करणारे आम्ही आमच्या जवळ असलेल्या स्टॅटिस्टिकल प्रमाणे आयडेंटिफाय केलेले आहे। अजून तुम्हाला जर वाटत असेल की या ठिकाणी अशी आवश्यकता असेल तर तसं तुम्ही आम्हाला सूचना द्या, प्रस्ताव द्या, आम्ही निश्चितच त्याच्यावर करू आणि त्याप्रमाणे करू। आमचा उद्देश हाच आहे की या ठिकाणी जो मतदानाचे प्रमाण कमी होत आहे ते मतदानाचं प्रमाण वाढवायला पाहिजे व खास करून मुस्लिम समाज हा जो थोडासा मतदानापासून वंचित राहतो किंवा करत नाही, त्यासाठी आम्ही 100% मतदानासाठी आग्रही भूमिका घेतलेली आहे। कारण की निवडणूक आयोग आणि जळगावचे जिल्हाधिकारी यांनी विशेष अशी तरतूद केलेली आहे की मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही आणि संविधान खरोखरच जर आम्हाला जिवंत ठेवायचं असेल, वाचवायचं असेल तर जास्तीत जास्त मतदारांनी भाग घ्यावा आणि खास करून आमच्या त्या मुस्लिम बुरखाधारी पर्दानशीन महिलांनी जर पुढे आले त्याच्यासाठी हा आमचा एक प्रयास आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटलो आणि त्यांना निवेदन दिलो। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेले आहे की 100% आम्ही आयडेंटिफाय केलेले आहे, त्याप्रमाणे पर्दानशीन बूथांची आम्ही व्यवस्था करणार आहोत।